मीरा भाईंदरमध्ये वारंवार आजूबाजूचं एक सत्र चालू आहे, लक्षात घ्या. ब्रिजच्या माध्यमातून तुम्ही बघत असाल मीरा भाईंदर जगभरामध्ये प्रसिद्ध झाले. आणि आता नवीन तुमच्या स्क्रीनवर तुम्ही बघत असाल या ठिकाणी शौचालयाचं काम झालेलं आहे. शौचालयाच्या कुठल्या पद्धतीने काम झालेलं तुमच्या ज्वलंत तुमच्या या चित्राच्या समोर दिसतंय. मला एवढं बोलायचं आहे की मीरा भाईंदर महानगरपालिकेचे जे इंजिनियर आहे, आर्किटेक्ट जे असतील, त्यांना लाज पण वाटत नाही का कुठल्या पद्धतीचं काम करताय तुम्ही, कुठल्या निधीचं काम करताय, म्हणजे नागरिकांच्या पैशाची विल्हेवाट कशी लावायची ना, उद्ध्वस्त कसं करायचं, हे ज्वलंत उदाहरण या ठिकाणी. मीरा भाईंदर महानगरपालिकेचे अधिकारी आज आयुक्त साहेब IAS ऑफिसर आहेत, त्यांच्या हातेखाली जे कर्मचारी आहेत ना, अधिकारी आहेत ना, कसे माजलेले आहेत आणि कसं त्यांचं दुर्लक्ष होतं ते बघा. या ठिकाणी त्या ठिकाणी शौचालय बनवले असतं, त्याला कुठे बॅरिगेट नाहीये. समोरच्या बाजूला महिलांचं टॉयलेट आहे, त्याच्या बाजूला पुरुषांचं टॉयलेट आहे. त्या ठिकाणी मुलं मुली समजा जे त्या ठिकाणी ह्याच्यासाठी येत असतील, लॅट्रिन करण्यासाठी येत असतील, तर चित्र काय जातं समोर. पण तुम्ही काय कुठल्या देशाला, आपल्या देशाला कुठे नेऊन पोहोचवताय, हा नववा अजूबा असं मला तरी वाटतंय. म्हणजे ह्या अधिकाऱ्यांना आता मला वाटतं थोबाड सोडण्याची वेळ आली, लक्षात घ्या. त्यामुळे या मीरा भाईंदरमध्ये अधिकारी असे IAS ऑफिसरांचं लक्ष नाहीये, ह्याच्यावरनं सिद्ध होतंय. तुम्ही ब्रिजच्या नावाने बघा, ब्रिजच्या नावाने आज पाप कुणावर, आमदार आणि खासदारांवर पाप येत आहे, लक्षात घ्या. अधिकाऱ्यांच्या चुका आहेत, MMRDAचे चुका आहेत, लक्षात घ्या. हे अधिकारी माजलेले, त्याचे दुर्लक्ष होत्यामुळे हा देशाचा, आपल्या नागरिकांचा पैसा उद्ध्वस्त होत आहे. हे ज्वलन, त्या ठिकाणी पाण्याची सोय नाहीये, कळलं का, त्या ठिकाणी कुठली साफसफाई नाहीये, काय नाही. तर मला वाटतं या कुठे लक्ष द्यायला पाहिजे. फक्त बांधकाम करायचं आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करायचा, आणि फक्त बांधकाम करायचं आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार, कॉन्ट्रॅक्टरकडनं भ्रष्टाचार करायचा, हे एक कलमी कार्यक्रम चालू आहे. आता समोर आला की सेफ्टी काय पार्टिशन तर पाहिजे की नाही हो. महिला पुरुष त्या ठिकाणी येतात, त्या ठिकाणी मुली शौचालयासाठी येतात, मुलं येतात. त्याला काहीतरी लाज शरम काहीतरी आहे की नाही ना अधिकारी लोकांना, त्यांच्यासाठी तर करा. आणि जागा उपलब्ध आहे, जागा उपलब्ध नसते तर गोष्ट वेगळी आहे, लक्षात घ्या. एका बाजूने देश कुठेतरी तरक्की करतोय, मीरा भाईंदर तरक्की करतोय शौचालयामध्ये आणि स्वच्छतेमध्ये, आपल्याला पहिला नंबर मिळाला. दुसऱ्या बाजूने अशी विटंबना, हे खपून घेतलं जाणार नाही. याच्यावर आक्षेप घेतो मी. स्थानिक नगरसेवक मदन सिंग आहेत, यांना पण सांगितलं की त्यावर आक्षेप घ्या आणि रायटिंग मध्ये लेटर द्या, ह्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. आणि अन्यथा हे शौचालय आम्ही चालू करायला देणार नाही. जिथे अजून केले असतील ना ते पण बंद पाडूया, तुमच्या माध्यमातून सांगतो.